Hello students. Hello. As today we are going to start, that is the CET lectures. There is no information about the CET examination for the 12th standard. But I think before the declaration of the CET exam, we should start the CET of the mathematics CET. लक्षात घ्या, अजूनही एक्झाम बोर्डची एक्झाम झाली नाही. सीईटीची एक्झाम होणार, त्याची डेट अजून पण होणार हे निश्चित. सीईटी जरी बोर्डची एक्झाम जरी कॅन्सल जरी केली किंवा जरी नाही झाली तरी सुद्धा सीईटीची एक्झाम होणार. त्यामुळे आपण सीईटी आणि जेईई काय सारखे थोडेसे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स आपण पहिला आता सीईटीचे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स पाहूया. मी म्हणतो की कसं असते, आपल्याला जेव्हा महिन्याभराने ज्या एखाद्या कामाला काम करायचं असेल तर त्याच्या अगोदर आपण महिना अगोदर आपल्याला त्या कामाला सुरुवात करायला पाहिजे. तेव्हा हळूहळू आपण तिथंपर्यंत जाऊन पोहोचू शकतो असं माझं मत आहे. त्यामुळे मी आज काय करतोय, पहिला व्हिडिओ मॅथमॅटिकल लॉजिकलवर तुम्हाला टाकतो आहे. आणि जेव्हा तुम्हाला व्हिडिओ जर समजला, चांगला वाटला तर तुम्ही शुअर त्या व्हिडिओला काय करायचं, सबस्क्राईब करत चला. म्हणजे चांगल्यात चांगले व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील. आणि लक्षात आलं का, तर आज मी मॅथमॅटिकल लॉजिक हा आता तुम्ही बोर्डच्या दिशेने मॅथमॅटिकल लॉजिकचा स्टडी केलेला आहे. सर्वांना तो सोपा चॅप्टर वाटतो आहे. परंतु सीईटीच्या दृष्टिकोनातून काही जे आपल्या टेक्स्टबुकमध्ये काही कन्सेप्ट नाही आहे ते कन्सेप्ट तुम्हाला इथं आज क्लिअर करून देणार आहे की जे सीईटीला लागतात, पण आपल्या बुकमध्ये किंवा आपल्या बोर्डच्या बुकमध्ये त्याचा उल्लेख केलेला नाही आहे. आले का लक्षात? तर अशा प्रकारे मी तुम्हाला आज या व्हिडिओला सुरुवात करत आहे. तर व्हिडिओ हा जो आहे तो व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका, म्हणजे तुम्हाला सगळे कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील. आणि मग जेव्हा तुमचे हे जे कन्सेप्ट मी पहिला की पॉईंट्स सगळे समजून सांगणार आहे, आणि की पॉईंट जेव्हा समजून सांगेन तेव्हा तुम्हाला सीईटीचे क्वेश्चन कुठलेही अवघड जाणार नाही आहे. ओके, इट इज माय शुअरिटी. ओके, लक्ष द्या. आपण मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये बघितलं होतं की डिक्लरेटिव्ह सेंटेन्स आपण स्टेटमेंट कुणाला म्हणत होतो. देर आर द 5 टाइप्स ऑफ द sentence. There are the 5 type of the sentence. That is first, that is the statement. That is the statement. Second is interrogative. Third is imperative. Fourth is requested. And fifth is the exclamatory. Okay, these are the 5 type of the sentence. आणि मग आपल्याला कसा क्वेश्चन असतो, इज इट द स्टेटमेंट, इज इट द स्टेटमेंट. मग आपण असं बघतो की हे इंट्रॉगेटिव्ह म्हणले की ते क्वेश्चन मार्क असतो. लास्टला सेंटेन्सच्या शेवटी काय असतो, क्वेश्चन. मी कंसामध्ये देतो, ब्रॅकेटमध्ये देतो. लक्षात, सर्व लिहून द्यायची आता काही गरज नाही, आपल्याला की पॉईंट बघायचे. तर इंट्रॉगेटिव्ह जे आहे त्याच्या शेवटी काय असतं, सेंटेन्सच्या शेवटी काय असतो, तर क्वेश्चन मार्क असतो. इम्पॅरेटिव्ह हे मेन व्हर्बनी स्टार्ट होतं. मेन व्हर्ब स्टार्ट, सेंटेन्स स्टार्ट्स विथ मेन व्हर्ब. ज्या सेंटेन्स जी स्टार्टिंग आहे, सुरुवात आहे, ती मेन व्हर्बनी जर होत असेल तर ती इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असते. ज्या सेंटेन्समध्ये सुरुवातीला प्लीज असतं ते रिक्वेस्टेड सेंटेन्स असतं. आणि ज्या सेंटेन्सच्या शेवटी हे एक्सक्लामेटरी मार्क असतं ते काय असतं, एक्सक्लामेटरी सेंटेन्स असतं. दीज आर द 5 टाइप ऑफ द सेंटेन्स. आणि जे तुम्हाला स्टेटमेंट दिलं असेल, जे तुम्हाला सेंटेन्स दिला असेल, ते स्टेटमेंट ते सेंटेन्स जर या 4 प्रकारात नसेल तर ते स्टेटमेंट असतं. सिंपल वे सांगेल तुम्हाला बघा. स्टेटमेंट कधी असतं, इज इट द स्टेटमेंट असा क्वेश्चन तुम्हाला विचारतात. इज इट द विच
सेंटेन्स इज द स्टेटमेंट ऑफ द फॉलोइंग असा क्वेश्चन तुम्हाला विचारते. सीईटीला 4 ऑप्शन देतील आणि त्याच्यातलं एक ऑप्शन तुम्हाला चूज करायचं असतं. ओके, लक्षात आलं मी काय सांगितलं. तर एक तुम्हाला काय देतील, तर एक सेंटेन्स देतील. ते सेंटेन्स जे आहे ते या 4 प्रकारात असेल किंवा ह्या 4 प्रकारात असेल. आलं का लक्षात. ह्या 3 प्रकार हा एक, हा 3 प्रकार आहे असं काहीतरी असेल आणि त्यातल्या मग ते 4 ऑप्शन आपले 4 पैकी असतील, त्यातला एक तुम्हाला त्यातला चूज करायचं असतं. मग तुम्ही कसं लक्षात ठेवायचं की त्या फार सिंपल आयडिया आहे बघा. तर ते एक्झाम्पलच्या शेवट्या क्वेश्चनच्या शेवटी त्या सेंटेन्सच्या शेवटी क्वेश्चन मार्क आहे का बघायचं. त्या सेंटेन्सचं मेन व्हर्बनी स्टार्ट झाले का बघायचं. जी त्या सेंटेन्समध्ये प्लीज स्टार्टिंगला आहे का पाहायचं आणि त्या सेंटेन्सच्या शेवटी एक्सक्लामेटरी मार्क आहे का बघायचं. ही 4 गोष्टी जर नसतील तर ते स्टेटमेंट असतं. आता कधी कधी हा स्टेटमेंट हा शब्द आपण आता आपल्या महाराष्ट्र शासनाच्या बुकमध्ये पाहिलेला आहे स्टेटमेंट. पण स्टेटमेंट नाहीत तो कधी शब्द विचारत. म्हणजे तुम्हाला जर फसवायचं असेल त्यांच्याकडून तर इज इट द प्रोपोजिशन असं म्हणतात. ह्यालाच काय शब्द असतो, प्रोपोजिशन. विच ऑफ द फॉलोइंग, काय क्वेश्चन, इज इट द प्रोपोजिशन, धिस सेंटेन्स इज द प्रोपोजिशन ऑर नॉट. किंवा तुम्हाला एक सेंटेन्स देतील आणि 1 2 3 4 ऑप्शन देतील, त्यातलं तुम्ही एक शोधायचं. प्रोपोजिशन आपण कधी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या बुकमध्ये प्रोपोजिशन हा वर्ड नाहीये. प्रोपोजिशन मीन्स स्टेटमेंट, लक्षात घ्या. प्रोपोजिशन मीन्स स्टेटमेंट. जे स्टेटमेंटची जी आता तुम्ही जी काही पद्धतीने ज्या पद्धतीने स्टेटमेंट तुम्ही फाइंड आउट केलं तेच म्हणजे प्रोपोजिशन. लक्षात ठेवा हा वर्ड नवीन आहे, ह्यालाच की पॉईंट आपण म्हणतोय. कारण हा जर तुम्हाला स्टेटमेंट माहिती आहे पण हा जर शब्द माहित नसेल तर तुम्ही त्याचा आन्सर देऊ शकत नाहीये. समजते का. आणि म्हणून तुम्ही हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा. समजला मुद्दा तुमच्या लक्षात आला, हा एक पॉईंट. दुसरी गोष्ट अशी की मी असं म्हणेन की जे सेंटेन्स आता हे झालं, इफ एनी सेंटेन्स इज इंट्रॉगेटिव्ह, इफ एनी सेंटेन्स इज इम्पेरेटिव्ह, इफ एनी सेंटेन्स इज रिक्वेस्टेड, इफ एनी सेंटेन्स इज एक्सक्लामेटेड, देन इट इज नॉट अ स्टेटमेंट. बट एक्सक्लुडिंग दॅट 4, हे 4 सोडून जे सेंटेन्स येईल त्याला आपण काय म्हणणार आहोत, स्टेटमेंट म्हणणार आहोत. समजते का बघा. त्यालाच प्रोपोजिशन, त्याला काय म्हणणार आहे, प्रेपोजिशन नॉट प्रोपोजिशन असं आपण त्याला म्हणणार आहे. त्याला काय नाव दिलं आपण, प्रोपोजिशन असं म्हणणार आहे. लक्षात घ्या. आता मी पुढे जातो. जर ते प्रोपोजिशन असेल किंवा ते स्टेटमेंट असेल, इफ दॅट अ सेंटेन्स इज अ स्टेटमेंट ऑर अ प्रोपोजिशन, then and then only it has the truth value. तरच ते काय त्याला असते मग ट्रुथ व्हॅल्यू. मग ते टी असेल और फॉल्स असेल. पण कुठलं स्टेटमेंट असं नसतंय का असते सांगा. कुठलं स्टेटमेंट ट्रू बी नसते, ट्रू आणि फॉल्स दोन्ही असतं का, आयदर ट्रू और आयदर फॉल्स, असं कुठलं स्टेटमेंट आहे का सांगा बाबा की ते खरं असेल किंवा खोटं असेल किंवा दोन्हीही असेल, असं नाही ना असू शकत. ते आपण आपलं उगी मुद्दाम म्हणतो, हा हे खरं बी असेल आणि खोटं बी असेल, ट्रू और फॉल्स, आयदर ट्रू और आयदर फॉल्स. नाही तर एक तर फिक्स ट्रू असेल, एक तर ते काय असतं, फॉल्स असतं. आणि मग द स्टेटमेंट इज आयदर ट्रू और फॉल्स ॲट अ गिवन टाइम, बट इट इज नॉट बोथ ट्रू अँड फॉल्स. जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट ट्रू किंवा फॉल्स असतं, ते एकाच वेळेला ट्रू फॉल्स नसतं. त्याला आपण लॉ ऑफ एक्सक्लूड मिडल, म्हणजे प्रेपोजिशन जेव्हा असतं तेव्हा ते ट्रू ऑर फॉल्स, प्रोपोजिशन असतं तेव्हा ते स्टेटमेंट असतं, स्टेटमेंट असतं तेव्हा ते ट्रू ऑर फॉल्स असतं. आणि ट्रू ऑर फॉल्स असण्याच्या प्रक्रियेला म्हणतात लॉ ऑफ एक्सक्लूड मिडल. काय म्हणतात, लॉ ऑफ एक्सक्लूड मिडल. हा सुद्धा वर्ड आपल्या बुकमध्ये आपण स्टडी केलेलो नाही आहे. नाहीच आपल्या बुकमध्ये, आपल्या महाराष्ट्र शासनाच्या जे काही बोर्ड एक्झामचे बुक जे आहे त्या बुकमध्ये हा शब्द नाही. लक्षात घ्या. हा सुद्धा शब्द तुम्हाला लक्षात ठेवला पाहिजे. द स्टेटमेंट विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स, बट इट इज नॉट बोथ. That is the true or false, not both true or false, and that is the or same. So it is called the law of exclude middle.
मग असं तुम्हाला क्वेश्चन काय विचारतील, इफ अ स्टेटमेंट इज आयदर ट्रू ऑर फॉल्स इज द हा एक ऑप्शन असेल, हा एक ऑप्शन असेल, हा एक ऑप्शन असेल, हा एक ऑप्शन असेल, त्यातला हा ऑप्शन. म्हणजे तुम्हाला ते माहीत पाहिजे ते ट्रू किंवा फॉल्स असणे म्हणजेच त्याला लॉ ऑफ एक्सक्लूड मिडल असे म्हणतात. त्याला काय म्हणतात, लॉ ऑफ एक्सक्लूड मिडल. समजते का बघा. हे झाल्यानंतर ही एक गोष्ट आहे आणि आता हे नोटिंग करून घ्यायचं तुमच्याकडे, तुम्हाला माहीत असेल. मग हे झाल्यानंतर मी असं म्हणेन, जर ट्रूथ व्हॅल्यू असतील तुम्हाला माहितीच आहे. ट्रूथ व्हॅल्यू मीन्स दॅट इफ द स्टेटमेंट इज ट्रू देन वी कॅन डिनोट बाय टी, and if that statement is a false then we can denote as a f. हे माहितीच आहे, हे सिंपल आहे, तुम्हाला सगळ्यांना येतं. मग आपण त्याच्यानंतर या ट्रू ऑर फॉल्स वरून जेव्हा टेबल आपण ड्रॉ करतो तेव्हा आपण काही सिम्बॉल्सचा स्टडी केलेला आहे. सिम्बॉल्स, आणि ते सिम्बॉल आपल्याला तुम्हाला पाठच असतील, तुम्ही एक्झाम द्यायच्या तयारी म्हणजे पहिला चॅप्टर तुम्हाला सगळ्यांना स्टडीज असतोय तर ते सिम्बॉल सर्वांना येत असतील असं मी घरी धरून सांगतोय. पहा तरी सुद्धा पहा, एक पहिली जी गोष्ट आहे ते आपला कंजंक्शन म्हणून असतो. कंजंक्शन, कंजंक्शन हे सेंटेन्स जे असतं दॅट इज द कंपाऊंड सेंटेन्स. इफ टू ऑर मोर सेंटेन्सेस joined by any connective then it is called a compound statement. Compound statement. जर का दोन, इफ कंपाऊंड स्टेटमेंटची व्हॅल्यू काय, डेफिनेशन काय, इफ टू सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स or if two sentences are connected by any logical connective that is called a कंपाऊंड स्टेटमेंट. म्हणजे कंपाऊंड म्हणजे तुमच्या लक्षात आहे, कंपाऊंड मीन्स काय, दोन जेव्हा प्लॉट असतात आपल्याकडे, आपला एक प्लॉट आहे दुसरा एक शेजारचा प्लॉट आहे, मग दोघं एकमेकाच्या प्लॉटमध्ये जाऊ नये का आपली एक हद्द फिक्स व्हावी म्हणून आपण काय करतो, दोन्हीच्या मध्ये काय घालतो, वॉल घालतो किंवा फेन्स घालतो, त्याला कंपाऊंड म्हणतो. दॅट इज का त्या फेन्सनं ते दोन प्लॉट तुमचे जॉईन केले, त्या फेन्सनं किंवा त्या वॉलनी तुमचे दोन प्लॉट्स काय केले, जॉईन केले, म्हणून ते कंपाऊंड. तसंच दोन सेंटेन्सेस जॉईन करणारा जो वर्ड असतो त्याला म्हणतात कंपाऊंड स्टेटमेंट. समजते का बा. आणि मग हे जर कंपाऊंड स्टेटमेंट असतील तर ते कंपाऊंड करण्याचं, कंपाऊंड जर का ते दोन स्टेटमेंट सिंपल सेंटेन्सेस जर अँड, बट, येट या वर्ड्सनी जर जॉईन केले असतील, अँड, बट, येट, त्याला आपण कंजंक्शन म्हणतोय. लक्षात घ्या, मी तुम्हाला की पॉइंट्स देतोय, लक्षात घ्या. व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकला तुम्हाला अगदी परफेक्शन होईल. जर इफ टू सिंपल सेंटेन्सेस जॉईन बाय द लॉजिकल कनेक्टिव्ह अँड, बट, येट, देन इट इज अ कंजंक्शन. देन इट इज कॉल्ड अ, that sentence is called a conjunction and it is denoted by that is these letters, this symbol. ह्या सिम्बॉलनी त्याला काय केलं जातं, म्हणजे दोन सेंटेन्स मध्ये अँड असेल तरी सुद्धा हा सिम्बॉल, दोन सेंटेन्सच्या मध्ये जर हा जर बट असेल तरी हा सिम्बॉल, येट असेल तरी हा सिम्बॉल, आणि त्याला आपण कंजंक्शन म्हणणार. लक्षात, कंजंक्शन मीन्स अँड, बट, येट and denoted by this symbol, denoted by this symbol. समजलं का बघा, लक्षात आहे का बघा कंजंक्शन. second point is that is the second point, disjunction. that is or, either or, neither nor. म्हणजे ऑर त्यात आलं, लक्षात घ्या, ऑर त्यात आलं, नॉर त्यात आलं, म्हणजे आयदर ऑर, नायदर नॉर हे जास्त येत नाहीत. लक्षात घ्या, हे नसतात जास्त, माहित असू द्या आयदर ऑर किंवा नायदर नॉर वेळ. जर जास्तीत जास्त ऑरच विचारतात आणि ऑर जर कनेक्टिव्ह आला तर त्याला सिम्बॉल आहे लाईक दिस सिम्बॉल, दॅट इज द वर्ड फॉर दिस ऑर अँड दॅट इज द डिसजंक्शन. थर्ड जो पॉइंट आहे तो पॉइंट जो आहे त्याला आपण इम्प्लिकेशन.
or conditional ह्या वर्डनी त्याला डिनोट करतो. आणि ते जे आहे त्याला वर्ड जो आहे म्हणजे हे त्याचं नाव झालं. ह्याच्यामध्ये कनेक्टिव्ह काय असतो, इफ देन असतो. दोन सेंटेन्स जे आहेत सिंपल सेंटेन्स या कनेक्टिव्हनी काय केली जातात तर डिनोट केली जातात, इफ देन. आणि त्याचा सिम्बॉल जो आहे त्याचा सिम्बॉल हा तुम्हाला अशा या सिंगल ॲरो किंवा असे डबल करून त्यात एक सिंगल ॲरो फक्त डबल लाईन असते, इक्वल लाईन असल्याने असा हा ॲरो असतो. इम्प्लिकेशन म्हणतात त्यालाच कंडिशनल म्हणतात. ते इफ देननी जॉईन केलं जातं, कंजंक्शन वर्ड झाला. आणि हा जो काय सिम्बॉल त्याचा काय आहे तर वन ॲरो और डबल ॲरो. फोर्थ जो आहे तो डबल इम्प्लिकेशन और बाय कंडिशन. त्याचा जो वर्ड आहे तो इफ अँड ओनली इफ. आणि त्याचा जे सिम्बॉल आहे तो डबल ॲरो और असे इक्वल साइन करून दोन्ही बाजूला ॲरो. हे सिम्बॉल्स तुम्हाला लक्षात पाहिजे. आणि फिफ्थ जो आहे तो इथं येतो निगेशन. त्याला वर्ड असतो नो और नॉट. आणि त्याचा सिम्बॉल जो आहे तो सिम्बॉल तुम्हाला फक्त एक असं साइन दाखवतात. लक्षात घ्या, कंजंक्शन and but yet denoted by this symbol, disjunction or denoted by this symbol, implication or conditional sentence denoted by this word is conjunction word is if dot dot then, symbol is this. Double implication or by condition if and only if denoted by these both symbols. And negation, that is a no oblique not, that is the single, that is similarity sign, that is the similarity sign we have seen in the last standard.